हे कडकवाले पहिले बनवून राहिलो आहे, चांगले मस्त करून. मज्जा आने वाली रे बाबा, फक्तच मज्जा आने वाली. काय बायकोने ड्युटी लावली, फिरवत राहा म्हणते. जाऊ द्या ना, खायला भेटत आहे ना, थोडस फिरून घ्या लागते. असे बनले बघा गाईज कडकवाले. हेच छान वाटत आता, हेच खाऊस वाटत आहे. मजा आने वाली है खाने में, मस्त मजा येणार आहे बाबा. घरचे नूडल्स, ते हक्का नूडल्सचे जे कडक कडकवाले असते ना, ते टाकून दिले. तर दिसायला तर खूप सुंदर आहे. मी टेस्ट पण करून बघितलं. यम्मी बनले गाईज, यम्मी. गाईज सकाळचे झाले 9:30. आज झाला आपल्याला उठायला उशीर. वातावरण आहे खूप थंड थंड, कारण की काल रात्री पाऊस पडल्यामुळे इतकं वातावरण थंड झालंय की मस्त वाटून राहिलंय. चला मग गाईज आजचा आपण दिवस स्टार्ट करूया. सर्वांना जय महाराष्ट्र, गुड मॉर्निंग. आपल्या सर्वांचं आमच्या एक नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. गाईज आज मला उठायला उशीर झाला, जसं तुम्हाला सांगितलं, कारण की आज संडे आहे गाईज. थोडीशी झोप घेऊन घ्यावं म्हटलं, म्हणून उशिरा उठला. मस्त रिदात जम्प मारू मारू टीव्ही बघत आहे. आणि रिदातचा आजचा लास्ट डे, सुट्टीचा. उद्यापासून स्कूल रिदातची. कंटिन्युअस 3 डेज सुट्टी होती रिदा तुला. हा 3, 4 नाही. उद्या मंडे आहे, उद्या जावं लागते स्कूलला. हा जाशील ना. आत्ता बाहेरून आलो जस्ट. रिदात घरीच होता आज. रिदात नाही आला होता आमच्यासोबत, आम्हीच गेलो होतो. मी आई बाबा गेलो होतो थोडं बाहेर कामाने, आणि जस्ट आता आलो. इतका वेळ म्हणजे जवळपास आम्हाला 4-5 तास लागले. आणि तिथं ब्लॉग पण नाही बनवू शकलो होतो, थोडंसं पप्पांना मनाई केली होती म्हणून. आता जाऊ द्या म्हटलं. गाईज हे एक नवीन टेक्निक आहे स्वयंपाक बनवण्याची. बढियापैकी मस्त मोबाईलवर सिरियल पाहणं पण होते, म्हणजे आपलं टाइम पण वाचते आणि काम पण होते. आणि एकदम म्हणजे कसं आपलं मन खुश राहिलं तर जेवण पण खूप छान बनते. म्हणून नाही का मॅडम, मॅडम मुक्या बोलत नाही त्यावेळेला मॅडम, म्हणजे आमच्या धर्मपत्नी हसली. ग बाई किती सुंदर दिसते ग बाई, हसली. माहित आहे का, बायांले थोडीशी तारीफ करा, कशी हसते, कशी गुलगुल हसते. बस असंच राहते, आहे ना, आहे का नाही? तसंच बिलकुल तसंच आहे. इतकं कामात बिझी होतो की ब्लॉग काढायला नाही भेटला. आणि आत्ताही बाहेर गेलो होतो, पुन्हा आलो आता. मग चला आजचा हा ब्लॉग आपण आता उद्या कंटिन्यू करू. भेटूया उद्या. गुड नाईट. तर गाईज गुड मॉर्निंग. आपला ब्लॉगचा डे 2, कारण की हा ब्लॉग दोन दिवसामध्ये बनून राहिला. त्याच्या मागचं रिझन म्हणजे काल काही जास्त ब्लॉग बनला नाही आणि उशीर पण होऊन गेला होता, म्हणून आता हा नेक्स्ट डेला ब्लॉग कंटिन्यू करून राहिलो. आजचा आपला काय मंडे आहे, रुटीन डे. विद्यार्थ्याला स्कूलला सोडून द्यायचं, मी जिमला जाईन. चला मग मी आता पटकन विद्यार्थ्याला सोडतो आणि जिमला जातो, मग भेटतो. तर गाईज रिदार्थ आला. आणि काय घेऊन आला बेटा? 5 स्टार. नाही बाबा, यायची आहे. बाबाने मस्त रिदाची बॅग घालून आले बाबा. आणि रिदात आत्ता झाला स्कूल मधून. क्या पढाय? काय शिकवलं? काहीच नाही शिकवलं आम्हाला, काही शिकवत नाही. आम्ही फक्त स्कूलमध्ये जातो, बसतो, येतो, है ना रिदा? काहीच शिकवत नाही, टीचरला येतच नाही, है ना? वा बाबा, मस्त मस्त बॅग घालून आहे बाबा. तुम्ही स्टुडंट झाले आता, तर बॅग घालून आहे तुम्ही. तुझी बॅग घालून आहे रिदात. आबू घालून आहे जी बॅग, काऊन घालून आहे रिदातची? रिदातची बॅग घालून आहे म्हटलं. लटकून काऊन नाही आणत तिथं? लटकून काऊन नाही आणत म्हटलं तिथं? मी आता घरी आलो. गेलो कुठं होतं, माझी अपॉइंटमेंट होती डॉक्टरकडे. माझे ना 2-3 दिवसापासून ट्रीटमेंट चालू आहे. कशाचं? तर दाताचं. माझ्या दाता जो दाढ आहे ना माझी, ती झाली होती खराब. तर मी 2017लाच रूट कॅनल केलं होतं, पण आता पुन्हा त्याच्यात इन्फेक्शन झालं, तर आता पुन्हा रूट कॅनल चालू आहे. आज एनेस्थेशिया देऊन आहे, तर हे वगैरे नाही का, एकदम असं बिलकुल सुन्न वाटून राहिलं. तर ते ट्रीटमेंट झाली आहे. आता डायरेक्ट 10 दिवसानंतर जाणं आहे, की अगर पेन राहिलं तर मग दात काढून टाकायचा, नाही राहिला तर मग रूट कॅनल करून कॅप लावून फिनिश. आता ते झालं. पण दाताचा त्रास खूप भयंकर असतो गाईज, खरंच सांगतो, खूप भयंकर. मी एक साईड खाऊन राहिलो होतो, म्हणून इतकं बराबर झालं वजन, म्हणून ट्रीटमेंट केली. आई चहा घेऊन आली, तर चहा प्यायला लागेल. पण असं इकडून काहीच वाटत नाही, म्हणजे इकडे काही पाणी लागलं, आता चाई पिल तर काहीच टेस्ट येणार नाही, कारण की तू अर्धी जीभ आणि हे होट एवढे इथून इथपर्यंत, आणि हे पूर्ण एनेस्थेशिया देऊन आहे ना, तर असं म्हणजे
काही कामाचंच नाही असं वाटून राहिलं. तुम्ही बघितलं म्हणजे रोडला किती गर्दी आहे, अक्षरशः म्हणजे ट्रॅफिक जाम झालेला आहे. बिकॉज आता आज इतके गणपती चालले आहे, म्हणजे आगमन आहे खूप साऱ्या मंडळांचं. कारण की परवा आहे गणेश चतुर्थी आणि मग 10 दिवस गणपती राहील. खूपच वेगळा माहोल असते आणि उद्याची हरतालिका आहे म्हणून त्याच्यासाठी गर्दी बायांची पूर्ण मार्केटमध्ये. नाही तुला मंचुरियन नूडल्स आणखी नूडल्स मग घरी बनवून द्यायचे की बाहेरचे आणायचे? गंदा लडका बाहेरचे खाणारे गंदा लडका असते. आम्ही तर घरचेच खातो. मग गाईज आता आपल्या घरी बनवून राहिले आहे नूडल्स, एकदम घरचे वाले नूडल्स. आता हे उकडायला टाकून दिलेले आहे. पॅकेट घेऊन आलो नूडल्सचं, बॉईल करायला आता टाकलेले आहे. आणि सोबत आता फुलगोबी कुठे गेली? फुलगोबी आता इकडे आणली आहे मी. ते पहिले भाजीची तयारी होऊन राहिली, अमृता करून राहिली आहे. तर आज बनणार आहे घरी नूडल्स. गाईज हे मी घेतलंय चॉपिंग मशीन. कशासाठी? तर आता चॉप करायचा आहे मिरची कांदे, मग नंतर त्याच्यानंतर करणार मी पत्तागोबी. कारण की नूडल्स बनवायचे आहे तर थोडी हेल्प करून घ्यावं म्हटलं आता आपल्या बायकोची. बायको पण खुश होऊन जाते. मग बरं हसली. चॉपिंग करण्याची निंजा टेक्निक होणार रे. ये है निंजा टेक्निक पप्पा की. हाँ घे मग खींच ना, याला खींच ना. हा व्हेरी गुड. बस होते. त्यांना तर रडवू आणलं, डोळ्यातून पाणी निघायला लागला. इतके सारे चॉप केले आहे आता मी. गाईज आता पत्तागोबी चॉप करायची आहे. तर गाईज आता आपण याला तळून राहिलो आहे. काऊन? कारण की हक्का नूडल्स बनवण्यासाठी. तर कडक पाहिजे ना हक्का नूडल्स मध्ये, म्हणून हे कडकवाले पहिले बनवून राहिलो आहे. चांगले मस्त करून मज्जा आने वाली आहे रे बाबा, फक्तच मज्जा आने वाली. असे बनले बघा गाईज कडकवाल्या. हेच छान वाटत आता, हेच खाऊच वाटत आहे. मस्त. आणि अमृताला तर खूप आवडते कडकवाले. हो ना? आता गाईज मी नूडल्स बनणार. मज्जा येऊन राहिली आता बघा. तेलामध्ये सगळं टाकलेलं आहे. पत्ता गोबी नाही, कांदेच टाकले आहे का? गार्लिक टाकलं आहे. आता पत्ता गोबी, अजून गार्लिक जिंजर टाकलं होतं. ठीक आहे बाबा. आता टाकलं आहे ओनियन्स अँड चिली अँड पत्ता गोबी टाकायची. आत्ता पत्ता गोबी टाकली गाईज. पहिले चुकलं आपलं. आत्ता पत्ता गोबी टाकली. गाईज बायकोने ड्युटी लावली, फिरवत राहा म्हणते. जाऊ द्या ना, खायला भेटत आहे ना, थोडस फिरून घ्या लागते. बघा आता फिरून राहिलो. छान मस्त यम्मी बनले पाहिजे, मजा आली पाहिजे. घरचे नूडल्स. चालला आहे चिली सॉस. त्याच्यानंतर कोणता सॉस ग? मग त्याच्यानंतर सोया सॉस. दिस वन सोया सॉस. ये मजा आईली. चायनीजचा ठेला चालू करायला लागते आता आपल्याला. मस्त चायनीज बनवून राहिलं घरी, एक नंबर. अरे वा. ये बात ये इसकी मजा आएगी. गाइस दिसताय ना बाहेरच्या चायनीज सारखा रंग आलावा दिला. ये बात, क्या मजा आने वाली है खाने में. मस्त मजा येणार आहे बाबा. घरचे नूडल्स. आमच्या घरी बनले आज घरचे नूडल्स. नूडल्स चाललेले आहे कढईमध्ये. क्या बात आहे. चिपकून गेले होते वाटते. आता मग याला पूर्ण फिरवावं लागणार गाईस. फिरव का मी? अरे बापरे, तूच फिरव बाबा. हे असं फिरवा लागते गाईस. ते म्हणते ना, बाईचं काम बाईलाच जमते, माणसाचं काम माणसालाच जमते. मला म्हटलंच होतं अमृतानं की तू मला नाही जमणार, म्हणून आता मग ते फिरवत आहे. चला बनून जाईल मग मस्त खायला होतं बाबा. या सर्वजण खायला. आता बोलवत आहोत मी.
मग गाईज फायनली बनले आमचे नूडल्स. बघा हे पूर्ण नूडल्स, त्याच्या वरतून नाही का ते हक्का नूडल्सचे जे कडक कडक वाले असते ना ते टाकून दिले. तर दिसायला तर खूप सुंदर आहे. मी टेस्ट पण करून बघितलं. यम्मे बनले गाईज, यम्मे. क्या बनाती है गाईज वाइफ मेरी. चुम्मेश्वरी परफॉर्मन्स एक नंबर. क्या बात क्या बात क्या बात. पण एक नंबर बनला गाईज, बहुतच बढिया. रापचिक. गाईज फायनली नाही का सर्व केल्यानंतर नाही का टाटामध्ये इतकं सुंदर नूडल्स दिसून राहिले. बघा त्याच्यावर छान धनिया टाकलाय, कॅबेज आहे. वा वा वा. आणि खायला पण सुंदर आहे. गाईज आमचं खाणं झालं मस्त पैकी. खूप मजा आली आज खायला. नाही का केक पण खाल्ला. पुन्हा आणला होता मला चेरीवाला केक. है ना? बघलाय ना गाईस तुम्ही? हा बघलाय. खूप मजा आली गाईज. चला मग आजचा ब्लॉग आपण आता इथं सेंड करूया. होप ब्लॉग पसंद आला तर लाईक करा, चॅनल मध्ये सबस्क्राईब, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब, चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम असं तेव्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत असंच राग घेतच राहा. जे म्हणायचे बाय.